Hello everybody, welcome in the world of Yatharth Ayurveda. Today I am talking about Paribhasha, myself Kanhaiya Chavan, and let's learn with us. So आता बघित आपण मागच्या व्हिडिओमध्ये रसशाळा कशी निर्मिती करायची ते बघितली. आता याच्यानंतर जो सेकंड टॉपिक आहे तो म्हणजे परिभाषा. आता मस्ट नो जे टॉपिक आहे तर मी ते सर्व परिभाषा ते इथं घेत आहेत, तरी सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावे. आणि जे डी केमधले आहेत तर ते मी डी के पण सांगेन, पण सध्या जे मी हे फळ्यावर दिलेले सगळे ते मस्ट नोच आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की परिभाषा म्हणलं की त्याच्यामध्ये श्लोक येणार. आता श्लोक काही काही विद्यार्थी मित्रांना पाठ होत नाही. आता पाठ का होत नाही? कारण की ते प्रयत्नच करीत नाहीत. आता ती एक म्हण नाही का, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. तर तसं जर समजा तुम्ही काही प्रयत्न केलाच नाही तर तुम्हाला श्लोक कसे पाठ होणार? तर त्याच्यासाठी काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, श्लोकाला आधी काय करायचं, फोडायचं म्हणजे दगडानं फोडायचं का? नाही, दगडानं नाही फोडायचं, त्याला आधी संधी विसर्ग करायची. कशी करायची? आता बघा, जर परिभाषा, आता रसशास्त्राची जर परिभाषा जर बघितली तर रसशास्त्रासाठी परिभाषा जर बघितली तर लोह मृतम कंद विषम सुतम चिते निगदन्ते. लोह म्हणजे सगळे लोह धातू येणार, याच्यामध्ये धातू वर्ग येणार. त्याच्यानंतर विषमधलं वचनाप. आता वचनाप जर बघितलं तर आनंद भैरव रस म्हणून आहे, त्याच्यामध्ये ते बचनाक म्हणून आलेले, तर ते कल्पामध्ये यूज होते. तर त्याच्यासोबतच सुतम. आता सुत जिथं आलं तिथं पारा लक्षात ठेवायचं. सुत जिथं आलं तिथं पारा लक्षात ठेवायचं. सुतम चेती निगदन्ते म्हणजे रसशास्त्र असं आहे की ज्याच्यामध्ये धातू, त्याच्यानंतर विष कंद कृतम, विषकंद कृतम, नंतर पारा, ह्याच्या सहयोगाने जे औषधी निर्माण करतात त्याला रसशास्त्र असं म्हणतात. त्याच्यानंतर जर परिभाषा जर बघितली, इथपर्यंत समजलं का? हो की नाही? हो, ठीक आहे. चला, तर भेषजाची जर परिभाषा जर बघितली तर भिषक जिथे हितवात्व भेषजम परिचक्षित म्हणजे भिषज म्हणजे कोण? रसवैद्य. रसवैद्याने औषधी निर्मितीसाठी व्याधी शमन करण्याकरिता जे उपयोग करतो त्या कल्पनेला आपण काय म्हणतो? भेषज कल्पना. आता भेषज कल्पनाचा एक मस्तनो टॉपिक आलेलं की भेषज कल्पनाचे आहार योनी किती असतात. तर म्हणजे भेषज कल्पना कोणत्या टाईपमध्ये डिवाईड होतं तर ते बघूया मित्रांनो. तर ते बघण्यासाठी आपल्याला हे बघा, हे चार्ट दिसत असून तुम्हाला भेषज कल्पना. आता या भेषज कल्पनाच्या अंतर्गत तुम्हाला हे औषधी कल्पना एक विभाग केले आणि एक आहार कल्पना विभाग केले. आता त्या पुन्हा औषधी कल्पनाचे दोन विभाग केले. दोन विभाग करण्याचे म्हणजे महत्त्व की मौलिक कल्पना एक आणि याचं एक म्हणजे व्युत्पन्न कल्पना. म्हणजे औषधी कल्पनाचे दोन भाग केले, त्याच्यातून पहिली मौलिक कल्पना आणि दुसरी व्युत्पन्न कल्पना. मौलिक कल्पनाचं जर बघितलं स्व, रस, कल्क, क्वाथ, हिम, फांट. त्याच्यानंतर व्युत्पन्न कल्पना जर बघितली, आता हे जे आपण मौलिक कल्पना आहेत यांचाच उपयोग हे व्युत्पन्न कल्पना निर्मिती करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे अवलेह, गोटी, वटी, स्नेह, संधान, शिरपाक, हे एवढा व्युत्पन्न कल्पना. इथपर्यंत कोणाला डाऊट? समजलं का? हो रे बाबा, हे राजू इकडे लक्ष दे रे बाबा, इकडे बघा. आता याच्यानंतर जर बघितलं तर ही आहार कल्पना. आता आहार कल्पनामध्ये कोण कोण येतात? मंड, पेय, विलेपी, युष, यवागू, तक्र, दधी आदी. इथपर्यंत जर काही अडचण असेल तर सांगा मित्रांनो. इथपर्यंत जर समजलं असेल तर आपण पुढं टप्पा बघूया. तर याच्यानंतर जर येत आहे ते म्हणजे परिभाषेची परिभाषा. आता परिभाषेची परिभाषा म्हणलं की बघा, याचं पण आपल्याला, आता तुम्हाला मी एक चाल देत आहे, ते सर्व श्लोकांना सुद्धा ती उपयोगात येऊ शकतात. आता ती चाल कोणती? तर बघा, निगूढ अनुक्त लेशोक्त संधिगार्ध प्रदीपिका सुनिश्चिता निबुदे परिभाषा निगदन्ते. पुन्हा एकदा सांगतो, नीट काळजीपूर्वक आहे का. निगूढ अनुक्त लेशोक्त संधिगार्थ प्रदीपिका सुनिश्चितार्थ विभुदे परिभाषा निगदन्ते. आता ही चाल कोणत्या गाण्यामधली ते कमेंट करून आवर्जून सांगा. याच्यानंतर ही चाल सगळ्या श्लोकाला लावायची. श्लोक व्यवस्थित पाठ करायचे मित्रांनो. श्लोक पाठ केल्याशिवाय त्याची कन्सेप्ट क्लिअर होत नाही. जोपर्यंत आपण श्लोक पाठ करत नाही तोपर्यंत पुढं काही समजत नाही. आणि रसशास्त्राचा बेसिक म्हणलं तरी या सर्व परिभाषा येतात. त्याच्यामुळं हे व्हिडिओ पुन्हा आवर्जून नीट समजून घ्या. तर याच्यानंतर जी परिभाषा येते, आता याचं जर बघितलं तर निगूढ म्हणजे ज्या शास्त्रामध्ये निगूढ, अनुक्त आणि लेशोक्त आणि संधिगार्थ म्हणजे भेषज पदार्थ यूज करतात त्याला परिभाषा असे म्हणतात. हे झाली परिभाषेची परिभाषा. आणि ढालन. आता हे ढालनं याची पण परिभाषा काय केलेली की द्रुत द्रव्यस्य निक्षेप द्रव्य तत् ढालन मत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की द्रवीभूत झालेला धातू एखाद्या याच्यामध्ये निक्षेप म्हणजे ओतण्याचे क्रियेस म्हणतात. निक्षेप म्हणजे काय? ओतण्याच्या प्रक्रियेस निक्षेप म्हणतात. तर वंग हे हरिद्रयुक्त निर्गुंडी याच्यामध्ये ओततात.
तर ते आपण समोर बघणारच आहोत, ते त्याचं उदाहरण होतं. त्याच्यानंतर निर्वाप जर बघितला तर निर्वापामध्ये तप्ते याप्सू विनिक्षेपो. विनिक्षेपो म्हणजे काय माहिती आहे का? विजवणे. विनिक्षेपो म्हणजे काय? विजवणे. निर्वाप स्नपन चतत म्हणजे आपण एखादे गरम केलेले तप्त धातू त्यांना काय करायचं, आपले एखादे कांजी गोमूत्र यांच्या सहाय्याने विजवतो, त्याला आपण काय म्हणतो की निर्वाप म्हणतो. आता याच्यानंतर जर येते शोधन आणि मारण. आता बघा मित्रांनो, प्रत्येक वर्ग जे सांगितले त्या प्रत्येक वर्गामध्ये शोधन आणि मारण करावं. आता शोधन म्हणजे काय आणि मारण म्हणजे काय हे आपण बघूया. तर शोधन म्हणजे काय, तर उद्दिष्ट औषधे सार्धम क्रियते पेशण अधिगम मन विचित येतो शोधनम तदिचू. असे औषधी ज्याच्यामध्ये आपण काही क्रिया करतो, काही क्रिया करून त्याच्यामध्ये पेशन स्वेदन जे भर्जन किंवा आधी जे कर्म करतो त्याला आपण स्वेदन म्हणतात. आता ते कर्म का करावं लागतात, कारण की जे औषधीमध्ये जे दोष आहेत त्यांना आपल्याला नष्ट करावं लागतं, म्हणजे प्रक्षालन करावं लागते, त्यांना धुवावं लागते, तेव्हाच आपण औषधीमध्ये यूज करतो. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ते म्हणजे मारण, शोधन केल्यानंतर. आता याच्यात सुरुवात कुठून होते बघा, शोधितान लोह धात्वादी विमर्द स्वरस आदिवी अग्निसंयोग होतो भस्मीकरण मारण सांगतो. मारण म्हणलं की भस्म लक्षात ठेवायचं, भस्म. मारण म्हणजे काय, भस्मीकरण करणे. आता याच्यामध्ये काय करतात की शोधित जे समजा धातू वर्ग किंवा रसवर्ग साधारण वर्ग आहे त्यांना काय करायचं, एखाद्या स्वरसासोबत त्यांना पेशन करायचं, मर्दन करून त्यांची भावना देऊन त्यांना अग्नीच्या संयोगाने त्यांचं भस्मीकरण करायचं, तर त्याला आपण भस्म जे प्राप्त होतो त्याला आपण मारण असे म्हणतो. हे शोधन आणि मारण. आता याच कन्सेप्टवर एक गाणं आलेलं बघा, शोधन मारण शोधन मारण शोधन मारण हो. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला इथपर्यंत समजलं, इथपर्यंत काही अडचण आहे का बघा, इथपर्यंत समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढचं जे परिभाषा येते ते बघू आपण. तर त्याच्यानंतर जे येते तर परिभाषामध्ये येतात बघा, महारस उपरस साधारण रस आणि धातुवर्ग हे मस्ट नो पॉईंट येतं. आता हे मस्ट नो पॉईंट त्यांनी सांगितलेलं तर ते आपण बघू. तर महारस म्हणलं की बघा त्याच्यामध्ये आब्रक वैक्रांत माक्षिक विमल अद्रिज सस्यक चपल रसक या अष्ट जे संग्रहामध्ये आपण निर्माण करतो त्यांना आपण महारस अशी संकल्पना दिलेली आहे. तर त्यांचेच नाव येतं त्या श्लोकामध्ये, तर व्यवस्थित पाठ करून घ्या, एकदम सोपं येते. उपरसमध्ये जर बघितले तर यांच्यामध्येच गंध गैरिक कासिस कांक्षी त्याच्यानंतर हे हरिता, त्याच्यानंतर हे मनशिला आणि अंजनम, त्याच्यानंतर कंकुष्ट, हे 8 रसांना जे पारद कर्म करण्यासाठी जे उपयोगात येतात त्यांना आपण उपरस असे म्हणतो. साधारण रसमध्ये जर बघितलं तर कंपिल्लाश, त्याच्यानंतर गौरीपाषाण, त्याच्यानंतर नवसागर, त्याच्यानंतर करपत वन्नीजार, त्याच्यानंतर गिरीसिंदूर. आता गिरीसिंदूर मुलींना कन्सेप्ट माहीत असेल की लग्न झाल्याच्यानंतर सिंदूर लावावं लागते. तर त्याच्यानंतर ही हिंगूळ आणि मृदारशंग या 8 साधारण रसच्या अंतर्गत येतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर धातुवर्ग, मेन म्हणजे धातुवर्ग. आता धातुवर्गामध्ये बघितलं तर शुद्ध लोह म्हणजे आपलं आयर्न, त्याच्यानंतर कनक म्हणजे काय, सुवर्ण, रजत म्हणजे रौप्य, भानुलोह म्हणजे ताम्र, त्याच्यानंतर पुतिलोह हे नागवंगांना म्हणतात मित्रांनो. पुतिलोह म्हणजे काय, नागवंग आणि यशत. त्याच्यानंतर मिश्रलोह जर बघितलं तर पित्तल आणि कास्य वर्गात, हे सगळे धातुवर्गामध्ये येतात. आता हे सर्व मस्ट नो पॉईंट होते, इथपर्यंत हे सगळे मस्ट नो पॉईंट होते. पण हे जे 2 पॉईंट येतं अमृतीकरण लोहितीकरण, हे डिझायर टू नो येतं. तर हे डिझायर टू नो, आता हे डिझायर टू नोमध्ये येतात आणि यांचं आपण कन्सेप्ट बघू म्हणजे परिभाषा, पण हे नंतर कळायला पाहिजे त्याच्यासाठी मी हे सांगत आहे. तर अमृतीकरण बघितलं की जे आपण मारण करतो, जे भस्म निर्माण करतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे भावना द्रव्य वापरतो आणि त्यांच्या भावनांचे काही काही तीक्ष्ण आणि उष्ण असतात. तर ते तीक्ष्ण उष्ण गुण त्या भस्मामध्ये येतात. तर त्यांचे ते तीक्ष्ण आणि उष्ण गुण कमी करण्यासाठी आपण अमृतीकरण असं म्हणतो. बघा लोहादित मृतांना वय शिष्ट औषधी म्हणजे जे उक्त तीक्ष्ण आणि उष्ण औषध आहे त्याच्यामध्ये गुण आलेले त्यांचं जे संस्कार करतात त्याला अमृतीकरण म्हणतात. त्यांना आपण ते तीक्ष्ण उष्ण गुण कमी करतो. लोहितीकरण म्हणजे काय, भस्माचे रक्तवर्ण प्राप्त करणे. जसं आपण त्याचं उदाहरण जर बघितलं तर अब्रकाचे भस्म हे लाल सदृश्य वर्ण असते, तर त्याचे आपण भस्म कसं करतो, लाल करतो, म्हणजे रक्तवर्ण करणं, त्याला लोहितीकरण म्हणते. आता याच्यानंतर एक मस्ट नो पॉईंट आलेलं मित्रांनो, ते म्हणजे पारदाष्ट संस्कार. आधी पारदाष्ट संस्कार याच्यासाठी तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहण्यासाठी तुम्ही चेन्नईचा टायटल सॉन्ग CSKचा टायटल सॉन्ग ऐकलं असेल तर बघा तेच आहे. म्हणजे स्वेदन मर्दन मूर्छन उत्थापन रोदन नियमन दीपन आणि ग्रास
दीपरपर्यंतचे ग्रास हे दुसऱ्याने सांगितले, पण दीपरपर्यंतच अष्टसंस्कार आहेत. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा मित्रांनो, एस एम एम यू एन एन त्याच्यानंतर आर आणि डी. तर असं लक्षात ठेवायचे की चेन्नईचा टायटल सॉन्ग कसं आहे, एस एम एम यू एन आर डी. असं लक्षात ठेवा, ही ट्रिक अष्टसंस्कारासाठी. बस पॉज कर. चला आता त्यानंतर आपण अजून मस्ट नोचे काही टॉपिक्स राहिले होते ते बघू. आता याच्यामध्ये जारण आणि मूर्छना एक मस्ट नो टॉपिक आहे. तर आता जारण जर बघायचं असेल तर बघू. आता जारण म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, जसं पारदला आपल्याला शिववीर्य, पारदाच्या प्रसाद धातूला आपण काय म्हणतात की हे शिववीर्य येतं, आणि गंधकाला आपण काय म्हणतात की पार्वतीचे रज आहे. म्हणजे त्यांचं हे पार्वती आणि गंधक, पार्वती आणि शिवांचे जसं नातं आहे तसंच पारद आणि गंधकचं हे अतूट नातं आहे. आता तेव्हापासून हे अतूट नातं असल्यामुळं काय झालं माहिती आहे का मित्रांनो, की पारद जिथे जिथे जाईल तिथे तिथे गंधक असतो. म्हणजे पारद जिथे जिथे जाईल तिथे तिथे गंधक असणार. म्हणजे कसं जिथे जिथे शिव जातील तिथे तिथे पार्वती जाणार. त्याच प्रकारे पारद जिथे तिथे असेल आणि तिथे तिथे गंधक असणार. आता या दोघांचं मिळून औषधी निर्माणामध्ये आपण उपयोग आणतो. तर त्याच्याच कन्सेप्टवर एक गाणं आलेलं आहे बघा, की तेरा रस्ता छोड़ना जिंदा हूँ लेकिन वो बात नहीं है. ते गाणं इथं आलेले. तर या कन्सेप्टवर म्हणजे बघितलं तर ते झाला जोक्स पार्ट. आता आपण इथं कन्सेप्टवर येऊ, आणि ते म्हणजे काय की जारण. जारण म्हणजे काय, याच्यामध्ये सूत म्हणजे पारद आणि गंधक यांच्यासोबत जे समजा पारदला गंधकासोबत जीर्ण केले जाते किंवा पचविले जाते त्याला आपण जारणं असं म्हणतो. म्हणजे पारदाला गंधकासोबत जर जीर्ण केलं किंवा पचविलं गेलं त्याला आपण काय म्हणतो, जारणं म्हणतो. आणि त्याच कन्सेप्टवर मूर्छना असते. तर पारदासोबत समजा ततद्वी प्रभेदन, ततद्वी प्रभेदन म्हणजे दोन्ही समजा पारद आणि गंधक. आता पारद समजा गंधकासोबत किंवा गंधकाशिवाय याच्या समजा व्याधीचे शमन करतो, तर त्या गुणास आपण मूर्छना असे म्हणतो. गंधकासहित किंवा गंधकाशिवाय व्याधींचे शमन करतो म्हणजे आदान करतो, त्या आपण कल्पनेस काय म्हणतो की मूर्छना म्हणतो. त्याच्यानंतर एक मस्ट नो टॉपिक आहे, ते म्हणजे काय, भस्माची परीक्षा दिलेली येतं. तर त्या भस्माच्या परीक्षा कोणत्या येतात तर ते बघू. अपूर्ण भवत्व. अपूर्ण भवत्व म्हणजे काय माहिती आहे की मित्रांनो, जर समजा आपण जे भस्म आहे त्याला आपण मित्रपंचकाबरोबर, आता मित्रपंचक जर बघितलं तर हे गोघृत, गुंजा, मध आणि गुगुळ आणि टंकन या 5 समजा द्रव्याबरोबर त्यांना मिसळून समजा आपण मुशेमध्ये अग्नी दिली तर त्याचं जे भेटतं आपल्याला, तर ते त्याच्यामध्ये जर समजा कोणताही बदल नाही झाला तर त्याला आपण अपूर्ण भवत्व म्हणतो. ही झाली पहिली प्रॉपर्टी भस्माची. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी म्हणजे काय की निरुत्तत्व. आता याच्यावर काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, याच्यामध्ये की जे आपल्याला भस्म बनवायचे तर त्या भस्माला चांदीच्या सोबत मिसळून मुशेमध्ये तीव्र अग्नी द्यायची. आणि जर समजा त्या चांदीची वाढ झाली किंवा ते चांदी पचली नाही तर असं समजायचं की ते निरुत्तत्व आहे. म्हणजे त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात की निरुत्तत्व. म्हणजे अपूर्ण भवत्वम येल्लो हे तार सम्मिन्वात. तार म्हणजे काय, इथं रोप्य सांगितलेले, तर ते रोप्यासोबत म्हणजे चांदीच्या सदृश्य संघामध्ये वाढ जर झाली नाही तर त्याला निरुत्तत्व म्हणतात. आणि वारितरत्व, आता याचा जर श्लोकाचा अर्थ जर घेतला तर की मृत लोहम म्हणजे भस्म यांना विनिक्षित, म्हणजे समजा पाण्यात आपण जर समजा हे केलं, समजा पाण्यावर सोडले तर ते तरतेत. म्हणजे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, वारितरत्व. वारितरत्व म्हणजे काय, वरती तरंगणे. पाण्यावर जर आपण समजा भस्म ठेवलं, भस्म सोडले तर ते वरती तरंगणाऱ्या प्रॉपर्टी म्हणजेच काय की वारितरत्व. अशा प्रकारचे इथपर्यंत तुम्हाला समजले असेल. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आणि याच्यामध्ये काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा आवर्जून बघा. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा एक प्रतिसाद मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साहित करतो मित्रांनो. तर शेअर करा, फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.